तर रशिया, चीन मार्गे भारतात हा समाज थोडासा कसा विकसित झाला किंवा वाढला याबद्दल थोडंसं जाणून घेतलं बरं वाटेल आम्हाला. काल मार्क्सच्या आधी थोडे विचारवंत होतेच, पण काल मार्क्सचं म्हणणं असं होतं की माझा वैज्ञानिक समाजवाद आहे, सायंटिफिक सोशलिझम, की ज्यात मी एखादं सायन्स सारखं सगळं म्हणतोय की कसा समाज आतापर्यंत विकसित झाला आणि शेवटी एक क्रांती होणार आहे ज्याच्यामध्ये हे जे नाहिरे आहेत ते अहिरींविरुद्ध उठाव करतील आणि विजय नाहिरींचाच होईल आणि त्यानंतर मात्र सगळा समाज समान होऊन जाईल आणि त्यानंतर वर्ग राहणार नाहीत, वर्ग संघर्ष राहणार नाही आणि इतिहासच संपेल, एंड ऑफ हिस्ट्री, असं त्याने खूप मोठी मांडणी केली. पूर्वीच म्हटल्याप्रमाणे ती काही प्रॅक्टिकल ठरली नाही. अठरावी समाजवादाचे अनेक वेगळ्या प्रकारचे जे व्हर्जन्स आहेत ते मात्र पॉप्युलर होत राहिले. जसं मग लेनिनने रशियामध्ये पहिली क्रांती केली साम्यवादी. मात्र त्याने काय करताना काय केलं की त्याने फक्त कामगार नव्हेत तर शेतकऱ्यांबरोबर घेऊन क्रांती केली. असं कामगार शेतकऱ्यांना एकत्र करून त्याने शेवटच्या क्षणी क्रांती केली. कारण रशियामध्ये शेतकरीच जास्त होते, कामगार कमी होते, औद्योगिक कामगार. पुढे माओने तर काय केलं चीनमध्ये की त्याचा माओवाद म्हणजे काय तर शेतकऱ्यांचीच क्रांती. त्याने शेतकऱ्यांची साम्यवादी क्रांती केली आणि नवीन टप्पा आणला या सगळ्या प्रगतीमध्ये.